तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय बाहेर म्हणजे कीर्तीच्या सिस्टरची मावशीच्या मुलीची एंगेजमेंट आहे, बरोबर ना. सो आम्ही त्याची शॉपिंग करायला चाललो, म्हणजे कीर्तीला कपडे वगैरे घ्यायचे आहेत. तर कीर्तीला चांगलं उठून दिसायचं म्हणून, बरोबर का. सो आता आपण जाऊ बाहेर, बघू. आता आम्ही दुपारी चाललोय, दुपारी दुकानं बंद असतात, तरी बघू आता. तर तुम्ही कंटिन्यू राहा. कारण हे महाशय जातात जिमला, मला बोलले येतो 3ला आणि आले 3:30ला. मग काय, कुठे फिरायला थोडी गेलतो असं. सो आपण भेटू, तुम्हाला दाखवतो मी आता काय कीर्तीला आवडतंय काय नाही. तुम्ही पण सजेशन द्या काय घ्यायचं काय नाही. तरी आम्ही घेऊन ठेवू आधी, तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कमेंट करून सांगा. सो आपण भेटू, पुढे निघू आता आपण. तर आता आम्ही निघालोय. तर आता बघूया तिथे मला माझ्या मनासारखी शॉपिंग होतीये की नाही. कारण अर्धा एक तासात काय शॉपिंग करणार आपण. अर्धा एक तास मुलींना माहिती असेल शॉपिंगला किती वेळ लागतो, आणि हे मला फक्त अर्धा एक तासच घेऊन चालले. 1.5 तास म्हणतात. बघूया 1.5 तासात काय शॉपिंग होते. आणि मेन म्हणजे मी आहे ना कधीच इथे शॉपिंग करत नाही पुण्यामध्ये, आणि कराडीमध्ये मी अजून शॉपिंग केलेली नाहीच आहे ना गणेश. तर म्हणून मला माहिती नाही की इथे कसं काय भेटतं अजून कपडे. तर बघूया मला माझ्या मनासारखं भेटतंय का. तर आज इथली पण प्राइसिंग मला कळेल, आणि आपण कल्याणला तर शॉपिंग करतो तिथली प्राइसिंग तर आपल्याला माहितीच आहे. इथली पण प्राइसिंग बघूया. तर मी पुढे दाखवते तुम्हाला. आता पेट्रोल भरायला आलं. आपलं फेस वगैरे पण दाखवायचं. हो नाही राव. बघितले कपडे कसे होते. हां, कपडे कसे होते कोणाचे आता बघितले. हां, कपडे आम्ही बघितले पण एवढे काय खास वाटले नाही ना. आम्ही साडी वगैरे घ्यायला आलो. कीर्ती आम्ही साडी बघायचं चाललोय. नवी शॉप आहे. कीर्तीचा टाइमपास चालू आहे बघा. येल्लो नुसतं पसरा काढून ठेवलाय कीर्तीने. घ्यायचं की नाही. जी मला आवडली, जी कीर्तीला पण आवडली. तिकडे बघ, ते बोलत होत. हे ते बोलत होत तिकडे. चांगली दिसते. आम्ही घरी आलेलो आहे मागाशीच, कारण की आम्हाला कीर्तीला जशी साडी पाहिजे तशी साडी कीर्तीला भेटली नाही. टी वगैरे तर कीर्तीला तशी साडी नाही भेटली. आता म्यूट करते. तर मग आम्ही बोललो, नंतर आम्ही उद्या किंवा परवा जाईल. आणि आता आम्ही घरी आलो आहे, आणि आता आमचं चाललं पाठीमागे जेवण बनवायचं. बिर्याणी बनवायचं चालू आहे. काय माहित कीर्तीला काय आलं, फोन घेतल्यापासून नुसतं खायचीच व्हिडिओ बनवते, आणि खायलाच बनवते घरात. राऊंड नाव काय विषय हा. सो आपण भेटू पुढे. मला खायला आवडतं म्हणून मी बनवते. हो बरोबर आहे, बनवून खावा, पण आणू नका विकत. ते चांगली गोष्ट आहे. आता आमच्या जिबीला आहे ना खूप टेस्टी पण असतं आणि पौष्टिक असतं. आमच्या जिबीला नाही का नुसतं टोचच असतं खायसाठी. बरोबर ना. हे बघा हे लय चुकीचं आहे. काय जेव्हा मी काय खात नव्हती तेव्हा हा म्हणत होता, हाच म्हणत होता की अगं खा बाई, खा. आणि आता मी खातीये तर मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो, हमको मंदिर का घंटा. हाच बोलतोय की खाऊ नको एवढा. अरे किती खातेस. 70 किलोची झाली आता ही. एवढं पण नाही. आपण भेटू पुढे, तुम्हाला दाखवतो. कीर्तीने राईस शिजवून ठेवलेला आहे. काय काय शिजवलं ना, हे बनवलं आहे. आणि इथे आता चालू आहे बनवायचं. तो गॅस बारीक ठेव ना, आधीच गॅस संपायला आला ना. आता ऐन वेळी संपला तर मग आपला खावं लागणार फक्त भात. कांदा टाकायचं चालू आहे. आणि कालचा पिझ्झाचा ब्लॉग कोणी एन्जॉय केला नक्कीच सांगा. मला भूक लागली. मग ते तेल कशाला केलंय. ते कांदा फ्राय करायला. ठीक आहे. स्वतः पण भेटू पुढे बनवून झाल्यावर म्हणजे खाऊन झालं बस का. खाऊन झाल्यावर
आता हे काय मिक्सरमध्ये बारीक करणार आहे का? पेस्ट करायची याची. अच्छा, हे मी चिरून दिलं सगळं. हो, बदला घ्या. कसा बदला घेतला एका पोराचा. आपण भेटू पुढे. अक्षरशः मी याला कधीच रडताना नाही बघितलं. ते मी पहिल्यांदा याला रडताना बघितलं, ते पण अख्खे डोळे लाल लाल होऊन. बहुत मजा आया. आता मी असंच करणार, तुला रडवायचं झालं की कांदा चिरायला देणार आहे. हा, मग मी तुला खरोखर रडवणार, ते पण कांदा न चिरायला देता. थप्पड पडेगा. तर बघू शकता हे अशा पद्धतीने तिने मसाला वगैरे काय मस्त केलेला आहे. कसा रिव्ह्यू, असा रिव्ह्यू द्यायचा असतो बरोबर की नाही. तर हे चिकन आहे, त्याच्यावरती दही आहे, आणि हा कुठला मसाला आहे? लकीचा बिर्याणी मसाला. लकीचा बिर्याणी मसाला आहे. ब्रँड आहे हा लकी कुठला तरी. हा मसाला आहे. हा, आणि हा सुहाना तो आता मी टाकते. हा, पूर्ण नाही टाकत मी, अर्धाच टाकते. जास्त तिकड नको का, त्या दिवशी झाली पाहिजे. त्या दिवशी तेवढी भारी केली होती ना बिर्याणी, काय अचानक सगळं कीर्ती आता सगळी बाहेरची टेस्ट द्यायला लागली. काय विषय काय समजा ना, पूर्ण म्हणजे बाहेरचं सगळं खायला. असं जे आपण बाहेर खातो ना चवीनुसार, सेम तशीच चव, त्यापेक्षा भारी. कालचा पिझ्झा एवढा भारी होता ना. आणि म्हणजे गणेश कधीच खोटी तारीफ नाही करत. हा, मी त्याला म्हणजे नाही आवडलं तर तो नाहीच म्हणतो. चांगलं हे नाही ते नाही, हे म्हणजे ह्याच्यात हे कमी आहे त्याच्यात ते कमी आहे. जर आवडलं तर मग आपला खरा रिव्ह्यू असतो डायरेक्ट. हा, त्याला म्हणजे त्याला फक्त मिठाचं नाही कळत, बाकी सगळी हा, टेस्ट मीठ नाही करत. मीठ असू नाही तर नसो, आपण खातो तसंच. त्याला बाकी सगळी टेस्ट करते. पण मी असं पण जिमला तर डेली 5 ग्रॅम मीठ पितो, मिठाचं पाणी पितो. वाव. बॉडी पंप होते त्याच्या. सो आपण भेटू आता खाऊन झाल्यावर. अरे बाकी काय काय मसाले टाकले ते तर सांग. आता लवंगी मसाला लागला, पण ए, मिरची मसाला नाही लागला. इथं आहे. हळद टाकली आहे, धना पावडर टाकली आहे, आणि लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. म्हणजे बडीशेपची, काश्मीर म्हणजे बडीशेप. आई रे. देवा. बरं, मग काय काश्मीरी म्हणजे काय? देवा, गणेशला खरंच काय माहित नाही. काश्मीरी मिठा ना. काश्मीरा मिठा. उद्या मी जाणार आहे सकाळी बाहेर फिरायला. फिक्स नाहीये पण जाणार आहे. तो एक मी ब्लॉग बनवणार, पुढे जाणार मला सांगेल. अद्रक लसूण पेस्ट पण हा? अद्रक लसूण पेस्ट पण आहे ना माझ्यासोबत फिरायला. अद्रक लसूण पेस्ट पण टाकली. अरे अद्रक लसूण पेस्ट कमी आणि जाऊ दे, खायचे नंतर काही टाकतो बघायला. पण चांगली होते की नाही, मी काही बनवलं तरी. सो आता पण भेटू पुढे खाऊन झाल्यावर. मिक्स करताना टाकून काय म्हणते त्याला? मॅरिनेट करते. मॅरिनेट. खातुटलं होतं ना, विचारायला लागतं मला असं ना. मग कधी हात न धुता मी करते का? बघू बघू तोंडा का नाही तिकडे. म्हणून तर आतापर्यंत असं झालंस का? कसा असा तू काय खायला घालून नाही केला, मेहनती केली जिम मध्ये जाऊन, समजलं का? खाऊन पण झालास ना. खाऊन ठीक आहे, खाऊन पण झालो, ठीक आहे. 75% आपला डाएट असतो. तुला खायलाच नसतं दिला तर कसं झालं असतं? ठीक आहे, बरं 50% तुम्हाला खायला घातलं, पण मी मेहनत पण केली. आणि मी 20 दिवस झालेत मला जिम चालू करून. 20 दिवसात माझा परत आहे ना पंप चालू. म्हणजे जे आधी माझे मसल डाऊन झाले ना, काय केलंस, जे मसल डाऊन झाले ना ते पूर्ण परत रिकवर झालेत. आणि आता चालू आहे 20 दिवसात मी खूप चांगला मला पंप जाणवतोय. असं नको बघू. सो आपल्याला यावेळेस आपण नॉनस्टॉप पुढे जाणार आहे. खूप गोष्टी करायच्या आता. ज्या गोष्टी आम्ही 2 वर्ष आधी बोललो होतो त्या 2 वर्ष आधी आम्हाला खूप चांगले व्ह्यूज होते. 20,000 25,000 असे व्ह्यूज होते. तशी व्ह्यूज आम्हाला आले पाहिजेत. काय हे काय ते दाखव काय. आणि हा मसाला कांद्याचा. हा, कांदा टमाट्याची ग्रेव्ही आहे आणि थोडस मॅरिनेट पुदिन्याची पण ग्रेव्ही टाकली. आपल्याला हे सगळं चिकन याच्यात टाकायचं. तर तुम्ही घरी बसून तुम्ही हे ब्लॉग खरंच एन्जॉय करत असाल आणि तुम्ही पण ट्राय करा असं बनवायला. तुम्ही पूर्ण नाही दाखवलं मी ह्याच्यामध्ये तिने काय काय कसं केलं. पण जर रेसिपीचाच ब्लॉग हवा असेल तर तो पण येईल. कमेंट करा मग त्याच्यावरती बनवून. कारण सारखं रेसिपी बघून पण बोर होतात, म्हणून आम्ही पूर्ण रेसिपी नाही दाखवत. आमचं खरं हा ब्लॉग आमचा काय होता, आम्ही बाहेर गेलो होतो ना, तर आमचं काय प्लॅनिंग होता
आम्ही काहीतरी घेणार आहे ना, साडी वगैरे काय जे घ्यायचे ना आम्हाला ह्याच्यासाठी पार्टीवरसाठी आम्हाला असं वाटलं, पण आम्हाला ते भेटलंच नाही ते. तर आम्ही जाणार लक्ष्मी रोडला, ते पण फिक्स नाही आहे. नाही जाणार आहे म्हणजे तेच फिक्स तिथे, म्हणजे कमी रेट मध्ये पण भेटतील आणि चांगलं भेटतील. सो आम्ही नाही गेलो, पण बोललो आता ब्लॉग चालूच केलं तर कंटिन्यू करू आणि डे आपण चांगल्या चिकन करू. अरे काय पानकडे अरे खरंच हाताला चवय लागली तुझ्या आता दिवसेंदिवस. वा नाही हाताला चव आहेच, फक्त मी घाईत असले की कशी पण म्हणून. भारी सेम हैदराबादी लजीज किंवा जायका असे नाही का असते. तू खाऊ आपण एक नंबर. मुझे अच्छी तरह मालूम है कि कातिल कौन होगा और शिकार कौन. काय टेस्ट स्वतःनेच बनवलेलं स्वतः खायला किती असं कसं तरी येतं ना. खा, तोंडाला पाणी बी येतं. खा चल, मला वचन नका देऊ. हाय का काय तिखट कमी आहे का, मीठ कमी आहे, चांगले आहे ते. खरं बाहेर सारखी लागते. तो भारीच म्हणणार आहे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. मी जेव्हा नसते भारी तेव्हा नाही म्हणत. खरंच म्हणजे सगळंच बरोबर झालंय, तिखट मीठ परत दही सगळंच आंबट सगळंच भारी झालं. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. हा रेसिपी म्हणजे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे, पण खरंच छान झाली म्हणून मी म्हणते. कधी कधी माझी बिर्याणी चांगली होत पण नाही, कधी कधी खूप एवढी भारी होते की बाहेर सारखीच लागते.